वेलकम टू द सक्सेस ट्री महाराष्ट्र. आज आपण वित्त आयोगाबद्दल संपूर्ण माहिती बघूया. सध्या वित्त आयोग चर्चेत आहे आणि या टॉपिकवरील प्रश्न येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत नक्की विचारले जाणार. ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे मी एक एक मार्क्स तुमच्या पक्का करून घेणार. आणि या चॅनलवर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये असणारे हायलाइटेड पॉइंट, ज्यांचे प्रश्न येणाऱ्या कोणत्याही एक्झाममध्ये विचारले जाणार असेच प्रश्न आणि त्यांच्याशी रिलेटेड संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असेल. तुम्हाला या चॅनलवर असेच अपडेटेड इम्पॉर्टंट टॉपिकविषयी मुद्देसूद माहिती मिळणार. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग वित्त आयोगाबद्दल बघूया. वित्त आयोगाची स्थापना 1951 मध्ये केली होती आणि 6 एप्रिल 1952 रोजी के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली पहिला आयोग स्थापन करण्यात आला. तर हा क्वेश्चन पण विचारला जातो की पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे के.सी. नियोगी होते. आणि यांच्या स्थापनेचा उद्देश काय होता? वित्त आयोगाच्या स्थापनेचा केंद्र सरकार आणि भारतातील राज्य सरकारमधील आर्थिक संबंध प्रसारित करणे हे उद्देश होते. वित्त आयोगाचा कार्यकाळ किती असतो? तो 5 वर्षाचा असतो. वित्त आयोगाची स्थापना कलम 280 अन्वये घटनात्मक संस्था म्हणून करण्यात आला आणि ती अर्ध न्यायिक संस्था आहे. कलम लक्षात असू द्या, 280 वित्त आयोगाची कलम. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात, ज्यामध्ये एक अध्यक्ष असते आणि इतर 4 सदस्य असतात. मध्ये हे क्वेश्चन बनू शकते की वित्त आयोगामध्ये सदस्याची जी समिती असते ती किती सदस्यांची असते हे विचारले जाते. तर हे लक्षात असू द्या, एक सदस्य आणि इतर 4 सदस्य असतात. आता कोणता वित्त आयोग सुरू आहे करंटमध्ये? तर आता 15वा वित्त आयोग सुरू आहे आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे एन.के. सिंग आहेत आणि वित्त आयोगाचे सचिव हे अरविंद मेहता आहेत आणि 4 सदस्य असतात. 4 सदस्यांची कमिटी असते आणि 4 सदस्य कोणते कोणते आहेत? तर फर्स्ट आहे शक्तिकांत दास. तर हे शक्तिकांत दास यांच्याबद्दल अजून माहिती असू द्या, आरबीआयचे गव्हर्नर सुद्धा आहेत आणि वित्त आयोगाचे सदस्य सुद्धा आहेत. सेकंड सदस्य आहेत अनूप सिंग. थर्ड सदस्य आहेत रमेश चंद. फोर्थ सदस्य आहेत अशोक लहिरी. तर आपण बघितलं 15व्या वित्त आयोगाबद्दल. तर 15व्या वित्त आयोगाच्या निर्मितीबद्दल बघूया. 15व्या वित्त आयोगाची निर्मिती केंद्रीय मंत्रिमंडळाने 22 नोव्हेंबर 2017 रोजी स्थापनेला मंजुरी दिली. 15व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ हा 2020 ते 25 पर्यंत आहे आणि आता करंटली 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. तर आता आपण 16व्या वित्त आयोगाबद्दल बघूया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया आहेत आणि सचिव ऋत्विक रंजन पांडे यांना करण्यात आला. अरविंद पनगारियाबद्दल अजून एक गोष्ट लक्षात असू द्या, अरविंद पनगारिया हे नीती आयोगाचे पहिले माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत. या महिन्याची करंट न्यूज आहे. वित्त आयोगाच्या सदस्यपदी मनोज पांडा यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. याआधी डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. जेव्हा 16वा वित्त आयोग स्थापन करण्यात आला तर त्यांच्या जागी आता मनोज पांडा यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर 16व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ कधीपासून सुरू होणार आहे? 1 एप्रिल 2026 ते 1 एप्रिल 2031 पर्यंत असणार आहे. आणि याचे सदस्य कोण असणार आहेत? तर पूर्णवेळ सदस्य असणार आहेत मनोज पांडा, अजय नारायण झा, एनी जॉर्ज. चौथे सदस्य आहेत सौम्य क्रांती घोष. ही होती वित्त आयोगाबद्दल माहिती. हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन चालू घडामोडीचे व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची लिंक सर्वात आधी तुमच्यापर्यंत येणार. थँक्यू.